बातमी हॉटेल संदर्भात। हॉटेल व्यावसायिकांवरील संकट गहिरं झालेलं आहे। अनेक ठिकाणी उपहारगृह बंद होऊ लागलेली आहेत। तर विविध शहरांतील ही दृश्य आहे। हॉटेल बंद झाल्याच्या नोटिसा लागलेल्या आहे। पुणे, सोलापूर, वर्धा जिल्ह्यांमधील हॉटेल व्यवसायावर परिणाम झालेला आहे आणि रेस्टॉरंट, हॉटेल बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी उपहारगृह बंद होऊ लागलेली आहे आणि त्या प्रकारची नोटीसही काही हॉटेलांच्या बाहेर लागल्याचं पाहायला मिळतंय। गॅस तुटवड्यामुळे सर्वप्रथम परिणाम हा हॉटेल साखळीवर झालाय। मी जवळ 27 वर्ष या व्यावसायिक खानावळीत जेवतोय आणि जवळजवळ 90 वर्षाचं जुनं आहे वर्ष आहे आणि मी सकाळ संध्याकाळ होतो। आमच्यासारख्यांचे फार हाल होतात। नाही, आता गॅस टंचाईचा फटका बसतोय। आता तुम्ही जेवणार कुठे, काय करणार? आता काय करा, तीच मोठी काळजी आहे। त्यांनी बोर्ड लिहिला आहे, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार 4 दिवस त्यांनी बंद ठेवलं। एखादा दिवस आपण समजू शकतो काहीतरी हे करता येतं, 4 दिवस म्हणजे फार त्रास आणि सगळ्यांनाच त्रास होतो। मागील 2 ते 3 दिवसापासून ज्या शासकीय पुरवठादार कंपनी आहेत, HP गॅस, इंडियन गॅस, ज्यांचे सिलेंडर कमर्शियल सिलेंडर आम्हाला येत होते, ते सिलेंडर जवळपास मागील 2 ते 3 दिवसापासून त्या कंपनीने द्यायला असमर्थता व्यक्त केलेली आहे। त्यांनी शासनाकडून आदेश आहे की कमर्शियल सिलेंडरचा सप्लाय होऊ द्यायचा नाही असे म्हटले आहे। आजपर्यंत आमच्याकडे शिल्लक साठा होता, तो चाललेला आहे, पण आता आमच्याकडे काही सिलेंडर शिल्लक नसल्यामुळे आम्हाला म्हणजे असं वाटत आहे की आता आम्ही रेस्टॉरंट पुढे चालू शकणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला टेबल सेल आणि जो रेस्टॉरंटचा सेल आहे तो बंद करावा लागत आहे। आम्ही सगळीकडे एन्क्वायरी केली, सगळीकडे माहिती घेतली। ही गॅस जी आहे हा पूर्णपणे बंद झालेला आहे। जो व्यावसायिक गॅस आहे, घरगुती गॅस थोड्या प्रमाणात मिळत आहे, ते त्यामुळे व्यावसायिक गॅसचं प्रमाण कमी झाल्यामुळे हा हॉटेल इंडस्ट्री ही पूर्णपणे स्तब्ध झालेली आहे आणि याचा परिणाम पुढे काय होईल हे बघणं गरजेचं आहे। तर व्यावसायिक गॅस न मिळाल्यानं हॉटेल बंद करण्याची वेळ डोंबिवलीमधील हॉटेल चालकांवर आली। तर या हॉटेल कामगारांनी परतीचा प्रवास सुरू केला। कामगारांना लागणारं जेवण बनवण्यासाठीही गॅस उपलब्ध नाही, त्यामुळे कामगार गावाकडे परतू लागलेले आहे। व्यावसायिक गॅस न मिळाल्यानं हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। डोंबिवली आमचं असोसिएशनमध्ये 100 हॉटेल आहे आणि न असलेले 200-250 हॉटेल कमीत कमी आहेत आणि दर एका हॉटेलमध्ये 10-50 लोक जर आहेच आणि आपलं इंडस्ट्री असं आहे, त्याला आम्ही राहायचं सोय, खायचं सोय सगळं असतात। आम्ही या इंडस्ट्रीला खूप लोकांना एम्प्लॉयमेंट देतो, त्यात कुठे दिसत नाही। हल्ली साहेबांनी सांगितलं काहीतरी तोटा काढून काहीतरी एक कन्साइनमेंट आलेलं आहे शिपवरनं, 1 दिवसात होईल असं म्हणून बोललेलं आहे। ते करतील असं वाटतं, ते बोलण्यावरनं असं बोलले की काहीतरी होणार आहे।